योद्धा न्यूज मराठी. हुंडाई मोटर इंडियाचा सामाजिक पुढाकार. खेड तालुक्यातील 90 गावांना मिळणार फिरते रुग्णालय. खेड ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांना हक्काची आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी हुंडाई कंपनीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रसिद्ध सामाजिक संस्था मुंबई माता बाल संगोपन MMBS यांना हुंडाईच्या वतीने नुकतीच एक अत्याधुनिक सुसज्ज मोबाईल हेल्थ व्हॅन फिरते रुग्णालय सुपूर्द करण्यात आली. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचावी या उदात्त हेतूने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. 90 गावांमध्ये प्रत्यक्ष उपचार, 180 गावात जनजागृती. मुंबई माता बाल संगोपन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. या नवीन मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 90 दुर्गम गावांना थेट आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. संस्थेचे कार्य केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून 180 गावांमध्ये जाऊन आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. प्रमुख उपस्थितांचे प्रतिपादन. या उपक्रमाच्या लोकार्पण प्रसंगी मनीष हौसाळकर, प्रकाश धोंडगे आणि संतोष जमदाडे यांच्यासह हुंडाई कंपनीचे प्रतिनिधी आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मनीष हौसाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ग्रामीण भागात आजही वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक समस्या उद्भवतात. हुंडाईचा हा पुढाकार त्या लोकांसाठी जीवनदायी ठरेल. प्रकाश धोंडगे आणि संतोष जमदाडे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत दुर्गम भागातील माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी ही सेवा मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला. अशा मिळतील आरोग्य सुविधा. मोफत आरोग्य तपासणी. गावागावात जाऊन तज्ज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी. मोफत औषध वाटप. गरजू आणि दुर्बल घटकातील रुग्णांना आवश्यक औषधांचा पुरवठा. माता बाल संगोपन. गरोदर स्त्रिया आणि कुपोषित बालकांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन. आरोग्य प्रबोधन. लसीकरण, स्वच्छता आणि संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी विशेष मोहिमा. हुंडाई कंपनीचा हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR उपक्रम खेड तालुक्यातील दुर्गम वाड्या वस्त्यांवरील लोकांसाठी मोठा आधार ठरत आहे. या कार्याबद्दल स्थानिक नागरिकांनी हुंडाई कंपनी आणि मुंबई माता बाल संगोपन संस्थेचे आभार मानले आहेत. या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी.